ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। एका समाजाचं काढून दुसऱ्याला द्यायचं असं सरकारचं काम नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। आधी भाऊबंदकीचं नाटक गाजलं आणि आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना टोला। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही, तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांच्या निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा। राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, राऊतांची माहिती। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या, राज ठाकरेंची मागणी। तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश। राज ठाकरेंच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांचा पक्ष वाढत नाही। कधी मोदी भाजपचं कौतुक करतात तर कधी टीका करायची, सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात। शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णींकडून ट्विट। व्हिडिओनंतर पतित पावना संघटना आक्रमक। मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून निषेध। नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक। शनिवार वाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला। निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची।